बऱ्याच जणांना प्रश्न असा पडलाय, अरे गेल्या 2-3 दिवसापासून मार्केट तर चांगलं वाढतंय, पण मग ही जी तेजी आहे ती तेजी कुठपर्यंत जाणार? असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलाय आणि बऱ्याचशा जणांची जी ही तेजी आहे ती तेजी मिस झालेली आहे. कारण काय झालंय का कुणी काही विचार करायच्या आतमध्ये एकदम अति प्रचंड वेगाने आपल्याला 25,000च्या वरती निफ्टी आला काय, सस्टेन झाला काय आणि त्यानंतर 700-750 पॉईंटची मुवमेंट आपल्याला भेटली काय. त्यामुळे हा जो मोह आहे तो मोह बऱ्याच जणांना कॅप्चर झाला नाही. पण मग जो मनात प्रश्न राहिलेला आहे का तेजी कुठपर्यंत अजून किती वरती जाणार, तर आपण ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये त्याविषयी चर्चा करणार आहोत. त्याकरता सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे आणि तो व्हिडिओ पूर्णपणे बघण्यापूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल आहे, पहिला पब्लिक आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे. कोणाला प्रायव्हेट टेलिग्रामचं चॅनल जॉईन करायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे आणि त्या लिंकनुसार जर आपण आपला चॅनल जॉईन केला तर पहिल्यांदा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल, त्या ठिकाणी तुमचा मेल आयडी टाकायचा, त्यानंतर पेमेंट करावं लागेल 1,350 रुपये. 12 महिन्याचे आपलं त्या ठिकाणी चार्जेस आहेत, 1,350 रुपये ते पेमेंट करायचं. त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवरती त्याची लिंक येते आणि त्या लिंक नुसार मग तुम्ही आपला चॅनल जॉईन करू शकता. त्यामुळे तुम्हाला जे काही मी स्विंग ट्रेड घेत असतो ते ट्रेड तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट करतो, जे काही ऑप्शन ट्रेड घेत असतो ते ट्रेड तुमच्या बरोबर शेअर करत असतो. तेव्हा आता आपल्याला करायची विषयाला सुरुवात का आणखीन किती वरती निफ्टी किती वर जाणार, बँक निफ्टी किती वरती जाणार. तर जर आपल्या चॅनलचे किंवा म्हणजे आपल्याला 2-3 मराठी चॅनल आहेत त्यातल्या तुम्ही कुठल्याही चॅनलचे जर एखादा पाठीमागचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी आपल्या सर्वांना सांगितलेलं होतं का जे माझं निफ्टीचं टार्गेट आहे डिसेंबर महिन्यापर्यंत 26,500 पर्यंत टार्गेट आहे, मे बी जास्तही होऊ शकतं. आणि जे बँक निफ्टी आहे ते बँक निफ्टीमध्ये साधारणतः 60,000 पर्यंत आपण जाऊ शकतो. पण असं का? तर एकंदरीतच आता हे सगळं जे झालंय आणि जे मला वाटतंय त्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण काय झालंय की जेवढे निगेटिव्ह पॉइंट होते मार्केटमधनं, पहिली गोष्ट लक्षात घेऊया आपण, जेवढे निगेटिव्ह पॉइंट होते तेवढे निगेटिव्ह पॉइंट मार्केटमधनं एक 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 सॉर्ट आउट झालाय. पहिला निगेटिव्ह पॉइंट काय होता का टॅरिफच्या बाबतीमध्ये आपण बघतोय ज्यावेळेस टॅरिफचं जे हे म्हणूया टॅरिफ वार हे जे ह्या डोनाल्ड ट्रम्प तात्याने चालू केल्यानंतर आपण बघतोय का सगळ्याच मार्केटमध्ये एक पॅनिक सेलिंग आलेली होती आणि त्या धक्क्यातून आपण सावरलोय. त्यानंतर आपल्यावरती 50% टॅरिफ लावला गेला, त्याही धक्क्यातून आपण सावरलोय. तर म्हणजेच आता हे टॅरिफ मुळे मार्केट पडणं वगैरे ह्या भानगडी ठीक आहे होऊ शकतं. एखाद्या दिवशी जर अजून काही समजा टॅरिफ लागला तर एक दिवसाची रिॲक्शन. मागच्या वेळी ज्यावेळी चायनावरती जो 100% टॅरिफ लावला होता त्यावेळेस मी व्हिडिओ बनवला होता सेपरेट, घाबरू नका, उलट खरेदीची संधी आहे. आणि तिथून आपण बघितलंय 1,000 पॉईंटची रॅली निफ्टीने दिलेली आहे. तेव्हा काय होय, आता हे जे महत्वाचा पॉइंट आहे टॅरिफ हा मार्केटमधून गायब झालाय. त्यानंतर आपण बघतोय का आता सध्या जे आपल्या देशामध्ये जी महागाई आहे ते महागाई इन्फ्लेशन आहे ते फार कमी आहे. जे प्रमाण आरबीआयला पाहिजे होतं त्या प्रमाणामध्ये महागाई आहे, त्यामुळे आरबीआय व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे. हा पॉझिटिव्ह पॉइंट झालाय. त्याच्या पुढे आणखीन जर आपण बघितलं तर आपल्या मार्केटमध्ये जे विदेशी गुंतवणूकदार कंटिन्युअसली सेलिंग करत होते, आता त्यांची सेलिंग जर आपण बघितली तर 25च्या खाली जर मार्केट सस्टेन झालं तर ते सेलिंग करतात, कंटिन्यू करतात. 25च्या वरती आलं का थोडी आणि चांगल्या प्रकारे खरेदी करायला सुरुवात करतात. आताही आपण ह्या याच्यामध्ये बघितलंय का 25,000च्या वरती जसा निफ्टी टिकलाय तेव्हापासून हे विदेशी गुंतवणूकदार खरेदी करतायत. 25,000च्या आसपास असताना त्यांची जी काय आपल्या निफ्टी इंडेक्स असेल त्यावरती शॉर्ट पोझिशन होती, ती पोझिशन होती फक्त नाही 93% आणि लॉंग पोझिशन 7% होती. म्हणजे ते एकदम ऑलमोस्ट शॉर्ट मध्ये होते. पण आता ते खरेदी करताय त्याला कारण असं आहे का जसं जसं निफ्टी वरती जातोय तशा तशा त्यांच्या शॉर्ट पोझिशन धोक्यामध्ये येतात. असं नाही होऊ शकत का विदेशी गुंतवणूकदार आहेत म्हणजे खूप हुशार आहेत ते नुकसानच करू शकत नाही, असंही नाही. मार्केटमध्ये चांगले ट्रेडर्सही नुकसान करतात. त्यामुळे जसंही आपण 25च्या वरती जेवढं सस्टेन राहू तेवढं विदेशी गुंतवणूकदार खरेदी करणार. जे शॉर्ट्स आहेत त्यांनी क्रिएट केलेले ते शॉर्ट्स ते कव्हर करणार. हे ते म्हणजे काही गोष्ट होणारच. आणि तेव्हा आता जे आपल्या मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांच्या सेलिंगचं जे काही प्रेशर होतं
ते प्रेशर कमी झालं. म्हणजे हा एक निगेटिव्ह पॉईंट होता, तोही कुठेतरी मार्केटने आपण ह्या ठिकाणी असा विचार करू शकतो का जरा बाजूला ठेवलाय. आणि त्यानंतर आपण बघतोय का गेल्या काही दिवसापासून सोन्यामध्ये चांदीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रॅली झाली. चांदीमध्ये तर महिन्याभरामध्ये 40% रॅली झाली. कुणी विचारही करू शकत नाही, इतकी मोठी रॅली झाली. सोन्यामध्ये पण आपण बघतोय काही प्रचंड रॅली झालेली आहे. पण आता ते जे भाव आहेत ना अशा एका ठिकाणी आलेत का तिथून जो काय असा बबल निर्माण झालाय तो बबल आहे, तो बबल फुटू शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग होऊ शकते. आणि ती प्रॉफिट बुकिंग जर झाली तर काय होते बघा, ज्या ज्या वेळेस मार्केटमध्ये भीतीचं वातावरण असतं त्या त्यावेळेस आपण बघतोय का लोक सेफ हेवन गुंतवणूक किंवा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे चांदीकडे बघतात. आता सोन्याकडे आणि चांदीकडे बघण्याचा हा दृष्टिकोन लोकांचा आहे. पण आता आपण बघतोय कधी कधी आपलेही मार्केट वाढते, सोनं चांदी पण वाढते. आता सध्या असंच होते. पण कुठेतरी हे सोन्याच्या मध्ये चांदीच्या मध्ये करेक्शन थांबायला पाहिजे. म्हणजे आता ही जी वाढ आहे ती वाढ थांबायला पाहिजे. करेक्शन थोडंफार अपेक्षित आहे. आणि ज्यावेळेस सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये ज्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग होईल ज्यावेळेस त्यावेळेस मग जो पैसा मार्केटमध्ये बाहेर पडेल तो पैसा साहजिकच आपल्या इक्विटी मार्केटमध्ये येईल. आणि तो पैसा आपल्या इक्विटी मार्केटमध्ये आला म्हणजे काय होईल, तो पैसा आपल्या इक्विटी मार्केटमध्ये आल्यानंतर आपल्या मार्केटमध्ये आणखीन खरेदी वाढेल. तर आता ह्या गोष्टी आहेत. आता हे मी तुम्हाला सांगितले निगेटिव्ह पॉइंट जे आहेत ते. आता पॉझिटिव्ह पॉइंट काय आहेत, तर पहिली गोष्ट मी सांगितले की आरबीआय आपला व्याजदर कमी करू शकतो. त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे का जे काही विदेशी गुंतवणूकदार जे शॉर्ट मध्ये आहेत, आता जे मार्केट वाढते त्यामध्ये ऑलमोस्ट शॉर्ट कव्हरिंग आहे. शॉर्ट कव्हरिंगमुळे मार्केट वाढते. आणि त्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचा पॉइंट का निफ्टीने 52 वीक हाय बनवलाय. आणि जर आपण एक असं बघितलं जनरली बघा, तुम्ही कुठलाही एखादा स्टॉक्स असेल त्यांनी 52 वीक हाय बनवला तो मी तुम्हाला स्टॉक्सच म्हणतो 5-10% तो त्या ठिकाणी रॅली देतो. पण इंडेक्सच्या बाबतीमध्ये 4-5% तरी रॅली त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि आपण जो आता शुक्रवारच्या दिवशी जो लाईफ टाइम हाय केलाय 25,750च्या आसपासचा, तो लाईफ टाइम हाय जो आहे तो लाईफ टाइम हाय आता आपण तोडलाय. आणि परत आपण त्याच्यावरती जर टिकलो, एकदा क्लोज जर झालो तर अजून 4 ते 5% जी रॅली आहे ती रॅली आपल्याला मार्केटमध्ये अपेक्षित आहे. आता ती 4 ते 5% रॅली म्हटल्यानंतर साधारणतः होतात किती 1,012 पॉईंट. म्हणजेच मी तुम्हाला जे सांगितलं का 26,500 पर्यंत निफ्टी जाऊ शकतो. पण आता मी हे सांगितलं तुम्हाला लाईफ टाइम आहे म्हणजे जो काय 52 वीक आहे, सॉरी मी चुकून लाईफ टाइम आहे म्हटलं, 52 वीक हाय होता तो 25,750चा. पण लाईफ टाइम हाय जर बघितला तर तो काहीतरी 26,277चा आहे. तो जर क्रॉस केला तर मग आणखीन एक मोठी रॅली येऊ शकते. तेव्हा आता जर आपण बघतोय निफ्टीच्या दृष्टीने तर निफ्टीमध्ये पॉसिबल लेवल आहे 26,500 प्लस. बँक निफ्टीचा आपण बघतोय का बँक निफ्टीने कितीतरी वेळेस लाईफ टाइम आहे तोडलेला आहे. निफ्टीने अजून लाईफ टाइम आहे तोडला नाही, आता 52 वीक हाय तोडलाय. बँक निफ्टीने लाईफ टाइम आहे 3-4 वेळेस तोडलाय. बँक निफ्टीमध्ये मोमेंटम चांगलं जबरदस्त आहे. कारण काय होतं बँक निफ्टीमध्ये एका सेक्टरच्या सगळ्या कंपन्या आहेत. त्यामुळे जर त्या सेक्टरमध्ये एक चांगला बज निर्माण झाला का तिथून एक चांगला मोठा अपमूव भेटतो. आता बँक निफ्टीमध्ये जर आपण सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर साधारणतः एक 58,000च्या वरती जर गेलाच आणि तो जाईलच, तर 58च्या वरती गेल्यानंतर 60,000 प्लसच्या आसपासचे लेवल्स आपल्याला साधारणतः डिसेंबर महिन्यापर्यंत बघायला भेटतील. आणि त्यानंतर आपण बघतोय का आता परत आपल्याकडे प्री बजेट रॅली वगैरे येते, ती पण असते. प्री बजेट रॅली पण येईल. आता प्री बजेट रॅली कधी डिसेंबरमध्ये येते किंवा जानेवारीमध्ये येते. डिसेंबर महिन्यामध्ये आली तर सोन्याहून पिवळं. तेव्हा ह्या ज्या गोष्टी आहेत. आणि त्यानंतर आपण बघतोय का जे आता येणारे क्वार्टरली रिझल्ट, हे जे क्वार्टरली रिझल्ट आता आपण बघतोय ते क्वार्टरली रिझल्ट खराब येत नाहीत, चांगले रिझल्ट येत आहेत. म्हणजेच येणारे क्वार्टरली रिझल्ट जे आहेत ते चांगले रिझल्ट येत असल्यामुळे आपल्याला एक साधारणतः पॉझिटिव्ह वातावरण मार्केटमध्ये तयार होते. कारण काल रिलायन्सचे रिझल्ट आले, चांगला रिझल्ट आला. JSW स्टीलचे रिझल्ट आले, चांगले रिझल्ट आले. अशा ज्या कंपन्या आहेत त्यानंतर ऍक्सिस बँकेचे रिझल्ट आले, चांगले रिझल्ट आले. थोडेसे जर बघितले तर वीक आहेत, पण जर समजा आपण त्याचं मागच्या क्वार्टरशी जर आपण बघितलं तुलना केली तर चांगले रिझल्ट आलेले आहेत. तर ह्या अशा प्रकारे जे रिझल्ट आहेत ते रिझल्ट सुद्धा आता चांगले आलेले आहेत, चांगले येत आहेत. आणि त्यामुळे आपल्याला एक चांगली ग्रोथ मार्केटमध्ये बघायला भेटू शकते. तेव्हा आता येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला एक चांगला बूम मार्केटमध्ये बघायला भेटू शकतो. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं आणि काय कारण आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तेव्हा आता एकंदरीतच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करायला बिलकुल विसरू नका.
आणि आता यानंतर आपल्याला फक्त 2 गोष्टी सांगायच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे का आपल्या चॅनलची मेंबरशिप घेतल्याचा फायदा. तर होतं काय, पहिली गोष्ट, चॅनलची मेंबरशिप घेण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. चॅनल आपण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन नावाचं बटन दिसेल. ते बटन तुम्ही क्लिक केलं का 299 रुपयाचा तुम्हाला प्लॅन घ्यायचा आहे आपला. तो प्लॅन घेतल्यानंतर तिथे पेमेंट करायचंय आणि तुम्ही आपल्या चॅनलचे मेंबर व्हाल. तर मेंबर झाल्यानंतर तुम्हाला फायदा आहे. फायदा नंबर 1, त्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही का मेंबर व्हाल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक आपला व्हॉट्सअप नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करायचं, तुमचं नाव टाकायचंय का मी तुमच्या चॅनलचा मेंबर झालोय. तुम्हाला त्या ठिकाणी मग आपल्या ग्रुपवरती, जो टेलिग्रामचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती तुम्हाला फ्री ऍक्सेस मिळेल. जो प्रायव्हेट ग्रुप आहे त्यावरती तुम्हाला फ्री ऍक्सेस मिळेल. आणि मग तो एक ऑप्शन आहे, म्हणजे तो एक बेनिफिट आहे. आणि दुसरा बेनिफिट का आपण जर तुम्ही आपल्या चॅनलचे मेंबर होतात तर त्या मेंबरसाठी आपण काय करत असतो का जे ब्रेकआउट झालेले स्टॉक्स असतात किंवा एक चांगली मोठी मुवमेंट येणारे स्टॉक्स असतात त्या संदर्भातले आपण व्हिडिओज बनवत असतो. ते व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी बघता येतील, जे खास मेंबरसाठी असतात. असे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बनवत असतो आणि ते व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास बनवेल. आणि त्यानंतर आपला एक आहे का ज्यांना निवड फक्त टेलिग्राम चॅनलचाच ऍक्सेस घ्यायचा आहे त्यांच्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली मी दिली. त्या लिंकवरती जायचंय, त्या लिंकवरती गेल्यानंतर क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन मध्ये तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर, मेल आयडी टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला 1350 रुपये 12 महिन्याचं वन टाइम पेमेंट आहे. 12 महिन्यासाठी फक्त 1350 रुपये चार्जेस आहेत. ते पेमेंट करायचं. पेमेंट केल्यानंतर तुमचा जो व्हॉट्सअप नंबर तुम्ही दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्हाला आपल्या त्या टेलिग्राम चॅनलची लिंक येते. त्या लिंकवरती क्लिक करायचं. लिंकनुसार टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि तो टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जे काही अपडेट्स असतात, काही स्विंग ट्रेड असतात, काही ऑप्शन ट्रेड असतात, ते ट्रेड तुम्हाला त्या ठिकाणी मिळत जातात. तर काय ह्या अशा प्रकारे आपण एक तर आपल्या टेलिग्रामची मेंबरशिप आणि त्यानंतर आपल्या याच्या टेलिग्राम चॅनल आहे आणि टेलिग्राम चॅनलची मेंबरशिपच म्हणा आणि त्यानंतर आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप, अशा 2ही मेंबरशिप आपण त्या ठिकाणी चालू केलेल्या आहेत. त्याचा आपण लाभ अवश्य घ्या.